श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते मी आमच्या रेवाताईची मस्ती. कारण आता आता मॅडमांना खूप छान असं बोलता पण यायला लागलं आहे. सगळे वर्ड्स बोलते ती, कोणाला काय बोलायचं सगळं कुठंच चुकत नाही. आता खूप छान असं बोलायला लागली आणि मी आता सध्या लॉंग ब्लॉग बनवत नाही ना, म्हणून तिची मस्ती तुमच्यासोबत मला शेअर करता येत नाही. पण मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल आणि पुढे मी व्हॉइसवर पण करणार नाही, तिचा ओरिजिनल आवाज तुम्हाला दाखवेल. आणि आता तुम्ही बघू शकता ती दाखवते जेवढा की तुझे किस घेते असं बघा, चावायचा प्रयत्न करते. इतकी मस्ती करते ना, विचारूच नका. आणि जर तिचं मस्तीचा मूड राहिला खूप छान खेळते, पण जर तिचा मूड नसला ती खूप रडते. आता बघा कसं बँड वाजून दाखवते आणि पुढे बघा तिथं मस्त झिंग लाका लाका झिंग झिंग लाका. सॉरी मामा, कान पकडून सॉरी बोल. नाही मम्मा आता नाही करणार बोल. बघितलीच तुम्ही रेवाताईची मस्ती. आता जयूसोबत मस्ती करून झाली होती, मग माझी वेळ होती. माझ्यासोबत पण तिची मस्ती चालूच होती कंटिन्यू. आणि ब्लॉग खूप शेवटी घेतला जयूने, पण ती जी मस्ती करत होती ना ती विचारूच नका. आणि आता झाली संध्याकाळची वेळ आणि मग आम्ही लागलो स्वयंपाकाला. जेवी बनवतो तिकडे पोळ्या. तेवढ्यात मी मॅडमांना रेडी केलं छान असं. आणि बघा कशी दाखवते, म्हणजे लिपस्टिक लावल्यानंतर असं करताना तसं दाखवत होती ती. आणि तिला तर बाहेर जायची खूप घाई होती. आईनं तिने बघितलं ना बाहेर उभे आहेत असं, मग परत गेली आणि तिला शूजची आठवण आली. परत ती शूज घ्यायला आली आणि बापरे बाहेर जायचं तर इतकं विचारू सांग. घरातला करमतच नाही, जसं काही की पटकन आई दिसल्या की बाहेर, आई दिसल्या की बाहेर. मग त्यानंतर मॅडम गेल्या. मग मला पण खिचडी बनवायची होती, त्यासाठी मी इकडे लसूण वगैरे निवडत होते आणि सोबत तारक मेहता पण बघत होती. तर खूप दिवसांनी म्हटलं तारक मेहता बघू आज. आणि मग आई आणि रेवा आल्या घरात आणि तिकडनं पपई पण घेऊन आल्या होत्या. तर तिला पपई खूप आवडते, म्हणजे तिला फ्रूट सगळेच आवडतात, पण पपई खरंच तिला खूप आवडते. मग आईने छान अशी तिला कट करून दिली. तर आईने सांगितलं हे घे, तर तिला नको दुसरी पाहिजे. म्हणजे तिला तिची जी चॉईस होती ना ती दिली आईने. तेव्हा तिने खायला सुरुवात केली आणि बघा किती आवडीने खाते. मी ब्लॉग घेते तिथं अजिबात लक्ष नव्हतं, तिथं सगळं लक्ष होतं तारक मेहताकडे. त्यानंतर मग मी पण आली खिचडी बनवायला. इकडे खिचडी बनवायचं चालू होतं, भाजी पोळी बासुंदी सगळं झालं होतं, पण खिचडी बाकी होती. तर बघू शकता मी आता बनवते खिचडी. त्यानंतर इशू पण आली ट्युशनवरून आणि आता खूप थकली होती, कारण ती स्कूलमधून आली. त्यानंतर थोडंसं फक्त जेवण वगैरे केलं, रिलॅक्स झाली, लगेच ती ट्युशनला गेली. आणि आत्ता आली ना खूप थकली होती ती. त्यानंतर लगेच स्कूलचा होमवर्क केला तिने आधी, मग ट्युशनचा केला. आणि इकडे मॅडमांचं आता जेवण करायची वेळ होती, सोबत टी व्ही बघत होती. थोडीशी तिची मस्ती चालू होती, तिला असं जेवण करायला आवडतं. तर मग तुम्हाला कसा वाटला हा आजचा ब्लॉग हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेवाची मस्ती कशी वाटली हे पण नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.